नमस्कार, ABP मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। दैनंदिन जीवनात आपण गॅसचा वापर करत असतो आणि गॅस वापरातून काय नुकसान होते याचे चांगलेच ज्ञान आपल्याला असते। आज मी आपल्याला असं काही सांगणार आहे जे ऐकून आपल्यालाही धक्का बसेल। स्वतः भारत गॅसचे कर्मचाऱ्यांनी या संदर्भात व्हिडिओ टाकून जनजागृती केली आहे। आपणही ऐका त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगितले आहे। नमस्ते। भारत गॅस आपल्या घरामध्ये जे कुठल्याही प्रकारचा सिलेंडर असो, जो आपण गॅस वापरतोय, जी शेगडी आहे, ज्या शेगडीचा फ्लेम आहे, त्या फ्लेमवरती, त्या जाळावरती कुठल्याही प्रकारच्या बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, कांदे, पापड, भरतासाठी वांगे, मकाचे कणस काहीही भाजून खायचे नाही। जर आपण त्याच्यावर काही भाजून खाल्ला, आपल्या घरात सगळ्यांना कॅन्सर होतोय। पहिला कॅन्सर घशाचा आणि दुसरा आतड्याचा। त्याचं कारण आपल्या सिलेंडरमध्ये तेवढे विषारी लिक्विड आहे, त्या लिक्विड पासून आपल्याला तो कॅन्सर होतो। पहिला कॅन्सर घशाचा आहे, दुसरा कॅन्सर आतड्याचा आहे। यामुळे त्याच्यावरती कुणी कधीही काही भाजून खाऊ नका, ही विनंती भारत गॅस करते। भाकरी तव्यावर न ठेवता थेट गॅसवर भाजल्यास त्यामधून जे घातक वायू बाहेर पडतात ते भाकरीला दूषित करतात। अशी भाकरी दीर्घकाळ खाण्यात आल्यास कर्करोग म्हणजेच कॅन्सर होण्याची शक्यता असते, असा दावा या पोस्टमधून दिसून येतो। कोणतेही अन्न उच्च तापमानात शिजवले तर अशा अन्न PAH आणि HCA नावाचे घातक केमिकल तयार होऊ शकतात। हे केमिकलचे दोन्ही प्रकार शरीरात कॅन्सर उत्पन्न करू शकतात। PAH म्हणजे पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि HCA म्हणजेच हायड्रोसायटिक अमाइन्स। आपल्या घरात जो गॅस वापरला जातो त्याला LPG म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे म्हणतात। हा गॅस जाळल्यानंतर त्यातून उष्णता, कार्बन डायऑक्साईड व पाण्याची वाफ बाहेर पडते। कार्बन डायऑक्साईडमुळे कॅन्सर होण्याची उदाहरणे अजूनपर्यंत समोर आलेली नाहीत, तरी याबद्दल आपण जनजागृती केली पाहिजे। तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।